सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिंडोरी तालुक्यातील कांदवा सहकारी साखर कारखाना राजाराम नगर येथे आज पत्रकार दिनाचं औचित्य साधून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भाकरे तसेच कांदवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीरामजी शेट्टे यांच्या हस्ते पत्रकारांना सन्मानित करण्यात आले। यावेळेस पत्रकारांशी एक छोट्याखानी बैठकही घेण्यात आली। कांदवा सहकारी साखर कारखान्याचे काही चुकीचे वाटल्यास ती चूक तुम्ही बातमीतून दाखवली तरी त्यात आम्हाला सुधारणा करता येईल। पत्रकार हा चौथा आधारस्तंभ असल्याने तो रात्रंदिवस अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत असतो, असे उद्गारही कांदवा साखर सहकारी कारखान्याचे चेअरमन श्रीरामजी शेट्टे यांनी आपलं अध्यक्षीय भाषणात सांगितले। तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी आपल्या मनोगतात पत्रकारांच्या कार्याबद्दल कौतुक केले। यावेळी दिंडोरी पत्रकार संघाचे व वणी पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कथा यांनी केले। जागर जनस्थानसाठी शामराव सोनवणे, दिंडोरी। जन्मदिवस आपल्या सगळ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो। आणि आज मराठी पत्रकार दिन त्यांचा जन्मदिवस आणि मराठीमध्ये दर्पण हे पहिले वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं 6 जानेवारीला। मराठी पत्रकार आज स्थापन केला जातोय आणि म्हणून सर्व पत्रकार बंधूंना मी या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो। महाराष्ट्रामध्ये बाळशास्त्री आंबेडकर यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 ला झाला आणि वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं। त्यात तो काळ अतिशय खडतर होता, म्हणजे 200 वर्षापूर्वीची गोष्ट। तर त्यांना अभ्यास होता, त्यांना शिक्षणाधिकारी म्हणून त्या काळामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि फार आयुष्य त्यांना लाभलं नाही। वयाच्या 34व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि खऱ्या अर्थानं समाजातले ज्या गोष्टी, इंग्रजांचं राज्य होतं त्या काळामध्ये समाजामध्ये जे अन्याय अत्याचार असेल त्याला खऱ्या अर्थानं वृत्तपत्रामधून वाचा फोडण्याचं काम त्यांनी सुरू केलं आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून आपण सगळे पत्रकार, मग चांगल्या गोष्टी असतील, वाईट गोष्टी असतील किंवा खऱ्या अर्थानं दिशादर्शक म्हणून किंवा वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणूनही बघितलं जातं आणि खऱ्या अर्थानं लोकशाही सुदृढ करणं असेल, समाजाच्या विकासाला हातभार लावणं असेल किंवा चुकीच्या गोष्टी त्या गोष्टी कशा दूर करता येतील त्या सगळ्या गोष्टींना आपण सगळे हातभार लावता येतात। आपण तालुक्याच्या बाबतीत जरी विचार केला, तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना ज्या गोष्टी चुकल्या असतील त्या सांगण्याचं काम करतात किंवा नव्याने काय केलं पाहिजे हे सांगण्याचं काम देखील आपण खूप मोठ्या मनाने आणि खऱ्या अर्थानं तालुक्याच्या ह्या ज्या जडणघडण आहे किंवा सगळ्यांना प्रसिद्धी देण्याचं काम आपल्या माध्यमातून होत राहिली। आणि मी बाकीच्यांचं नाही बोलणार, परंतु माझ्या बाबतीमध्ये की मी जसं पंचायत समितीला 2007 पासून आलो, आपण सगळी मंडळी एकमेकाशी जुळलेली होती। आपण कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता माझ्या प्रत्येक गोष्टीला साथ देत गेले। साहेबांच्या तर आहेच किंवा जेव्हा साहेबांच्या माझ्या गोष्टीला साथ देत गेले आणि त्यामुळे पंचायत समितीपासून किंवा सरपंच पदापासून सुरू झालेला प्रवास आज खासदारकीपर्यंत देऊन ठेवण्यामध्ये आपला देखील फार मोठा वाटा आहे हे या ठिकाणी मी विशेष करून नमूद करतो। त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवादही देतो आणि आज परत फार न बोलता पत्रकार दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। साहेबांची जयंती 6 जानेवारीला पत्रकार दिन या ठिकाणी साजरा केला जातो।
एक चांगल्या कार्याची सुरुवात सर्वसामान्य जनता त्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे, युवकांचे, महिलांचे कुठेतरी लिखाणाच्या माध्यमातून जनतेच्या मोठा जी काही राज्यकर्ती मंडळी आहे, सामाजिक कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, त्यांचे चालक असतील, त्यांना झणझणीत आंदोलन घालायचं काम या ठिकाणी वृत्तपत्र करत आलेले आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्याकडे पाहिलं जातं. अलीकडे अनेक अशा समस्या जनतेला आणि तुम्हाला सगळ्यांना भेडसवत आहे. मग थोडंसं बारकाईनं पाहिलं तर अलीकडे शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि तो उद्ध्वस्त होतो की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली. या ठिकाणी बारकाईनं बघा तुम्ही की ग्राहकांना या ठिकाणी सवलती देण्याच्या नावाखाली शेतमालाचं मार्केट वाढू दिलं जात नाही. त्याचे दुष्परिणाम भविष्यामध्ये कदाचित आपल्याला भोगावे लागतील. असं जर होत राहिलं तर ग्राहकांच्या हिताची जोपासना जर करत राहिली, एक दिवस असा उगवेल का शेतीचं उत्पादन घटेल आणि शेतीचं जर उत्पादन घटलं तर एवढ्या खंडप्राय देशाला जगाच्या पाठीवरून आयात करू या ठिकाणी शासनाला तर द्यावंच लागेल. त्यावेळी किमती लग्नाला घडलेल्या राहतील आणि बाकी कोणी असो त्यांच्याजवळ ही वेगळी नीती असायला पाहिजे का त्यांनी ग्राहकांच्या हिताची पूर्तता केली पाहिजे. ते आपल्या देशाचे नागरिक आहेत आणि शेतकरी सुद्धा उद्ध्वस्त होणार नाही. अशा पद्धतीचं नियोजन प्लॅनिंग त्या ठिकाणी असावं. आणि म्हणून या बाबतीमध्ये कुठंतरी आपल्यासारख्याने लिखाण करणं कोणाकडे झुका असं मी म्हणणार नाही. ही वस्तुस्थिती तुम्हाला नाकारता येणार नाही. आज इतकी वाईट अवस्था आहे का शेतीला कुठंच मजूर भेटत नाही. भयानक परिस्थिती शेती व्यवसायाची आलेली झालेली आणि शेतीवर एवढा काय जबरदस्त रोजगार सामावलेला आहे की एवढा रोजगार इंडस्ट्रीमध्ये सुद्धा नाही. एवढी ताकद आपल्या शेतीमध्ये या ठिकाणी आहे आणि तो अर्थव्यवस्था जो कणा म्हणून पाहिला जातो तो कसा मजबूत राहील या दृष्टीनं सुद्धा या ठिकाणी प्रयत्न होणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी ज्या संस्थेमध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने काम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली. मी बघतोय आज खासदार साहेब इथे उपस्थित मी 19 साली सरकारने जाहीर केली साखरेची किंमत 31 रुपये जाहीर केली 19. आज 24 आले 25 उजळले. त्या टायमाला FRP या ठिकाणी 2200-2300 रुपये होती ऊसाची किंमत. FRP आज 25 साल उजळले. FRP ची किंमत गेली 34-35 वर आणि साखरेची किंमत 3100 रुपये. त्याचा दुष्परिणाम असा झाला का सगळे कारखाने आर्थिक अडचणीत आले. कदाचित शासनाची भावना असेल का ज्यादा किंमत वाढली तर ग्राहकांना त्याची झळ बसेल, ती बसू देऊ नये ही चांगली भावनाही असेल. पण त्या दुसरी बाजूला 30% साखर फक्त ग्राहकांना लागते. अख्ख्या देशातल्या सगळ्या जनतेला सगळ्या लोकसंख्येला कार्ड देऊन टाकले. त्यांना किती साखर लागणार आहे? 30%. 70% साखर ही इंडस्ट्रीला जाते. हे जे काही शीतपेय आहे, वायनारे आहे, या ठिकाणी मिठाई, औषध आहे, 70% साखर त्याच्याकरता जाते.
आणि मग 30% जनतेच्या हिताची जोपासना करायची म्हणून किंमत वाढू देत नाही.